लीग येत्या अलिबाग प्रीमियर लीग ची अनाउन्समेंट अलिबाग प्रीमियर लीगचं तिसरं पर्व सुरू होते ते दिनांक 29 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्चला त्याच्या स्पर्धेचं पारितोषिक 3 लाख 2 लाख आणि 1-1 लाख असं पारितोषिक असेल। अलिबाग प्रीमियर लीगची पर्व 1-2 आपण अनुभवली होती, तिसरंही आपण अनुभवणार आहोत। साई क्रीडा मंडळ झिराड यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा, त्या स्पर्धेबद्दल आपण बोलूच, पण त्यापूर्वी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या या दुसऱ्या मॅचकडे वळतो जिथे माझे समालोचक मित्र काका म्हात्रे तयार आहेत। व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय। आजच्या रात्री जे तिसरा सामना खेळणार आहेत त्याही संघाला विनंती असेल की आपली प्लेइंग 11ची यादी आमच्यापर्यंत सादर करायची आहे। अँड ओव्हर टू वन्स अगेन काका म्हात्रे। धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे सर, यासिन मर्चंट सर। पुन्हा एकदा अतिथी असलेले मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळाडूंचं आम्ही या स्पर्धेचा मराठी समाजाच्या काका म्हात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतोय आणि मैदानाकडे घेऊन जातोय। एक अनाउन्समेंट या ठिकाणी सर्वप्रथम मी करतोय। कोबेलियन अलिबाग संघाचे अर्थात संघ मालक अमीरजी म्हणजे पिंट्या पाटील पिंटे सेठ ठाकूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थात प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी घोषित केलंय आणि निश्चितच या ठिकाणी आपल्या संघाला ते प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया। सामना सुरू होतोय 3-11 वर्सोली ज्या संघात नाणेफेक जिंकले सुमित पत्रे थळ हा संघाचा संघनायक आहे। रुद्राक्ष कोळी आणि मयुरजी संदीप सारंग या ठिकाणी संघ मालक आहेत। दुसरीकडे कुबेरिलोन अलिबाग या संघाच्या वाटेला अर्थात फलंदाजी येते आणि सुरेश पाटील संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर अमीरजी अर्थात पिंट्या शेठजी ठाकूर साहेब आणि प्रसादी थळे सर या ठिकाणी अर्थात या संघाचे पुरस्कार आपल्याला पाहायला मिळत। दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। वेळ मैदानाकडे क्रिकेटचे पुरुषोत्तम चेंडूबाजी युद्ध सलामी जोडी मैदानामध्ये येते। साहिल खांबे आणि सुरेश पाटील संघनायक नॉनस्ट्राईकला आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज थळचा एक अलिबागचा अतिशय वेगवान गोलंदाज सुमेध पत्रे यावी गंसोडी सज्ज असेल। मागच्या सामन्यात आपण पाहिले 4 झेल सुटले गेले, 4 झेल सुटल्यानंतर सामना मात्र या ठिकाणी तुम्ही पाहिलात वेळेचं बंधन या ठिकाणी पाहिलं जाईल। जाऊया मैदानाकडे। पहिले षटक पॉवर म्हणजे 230 सलकाच्या बाहेर यावी आहेत ते फलंदाज साहिल खांबेसाठी। 8-41 सामना सुरू होतोय। पहिला चेंडू यावी मात्र चेंडूला निश्चित कट करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू संपर्क येत नाही, उरलेलं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय। निर्धाव चेंडू पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली। पहिला चेंडू निर्धाव। खरं तर सुपर 8चा थरार आपण पाहतात। अर्थातच ही स्पर्धा शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांतजी नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हे पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय। कुलाबाकीला एंड कडून पुढचे चेंडू फेकण्यासाठी सुमित पत्रे अलिबागचा एक अतिशय नावाजलेला गोलंदाज ज्याने महाराष्ट्राच्या अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात। यावेळी बॅकफुट जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ऑन साईडला खेळायचा मात्र इथे आपण पाहिलात चेंडू गेला तर अर्थात मिडाव क्षेत्रामध्ये यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला मात्र फलंदाज या ठिकाणी सुरक्षित पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे आतापर्यंत 2 चेंडू आणि कोणती धाव नाही आहे। शेतीची व्यवस्था पाहिली साहिल खांबेसाठी एक गली, एक शॉर्ट पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग अप आणि एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मिडअप मध्ये ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक मिडानला आणि एक क्षेत्ररक्षक मात्र यावी वायडिश लॉंग ऑन। या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी अतिशय सुरेख चेंडू, अतिशय सुंदर गुड लेग स्पॉटरचा चेंडू उंची दिली गेली आणि या ठिकाणी मात्र फलंदाज पूर्णपणे बिल्ड झाला। 3 चेंडूची सांगता आणि या 3 चेंडूमध्ये कोणती धाव जांभूळकर आली नाही। क्रिकेट आहे, क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपती युद्ध, इथे धावा महत्वाच्या आहेत आणि मागच्या सामन्यामध्ये तुम्ही असं पाहिलं की 4 झेल सुटले आणि 4 झेल सुटल्यानंतर असं वाटलं होतं की हा सामना निश्चितच SP भाविलन अलिबाग संघाच्या बाजूने जाईल, पण नशिबाची साथ मिळाली आणि MD वॉरियर्स वायसेस संघ या ठिकाणी उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले। या संघाचं हार्दिक अभिनंदन, पंकज जाधव आणि संघाचं देखील हार्दिक अभिनंदन। या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी यावी वेग अतिशय महत्वाचा पाहायला मिळाला, दिशा टप्पा अतिशय महत्वाची। आम्ही नेहमीच सांगत असतो की वेगवान गोलंदाज असू दे किंवा मध्यमगती गोलंदाज असू दे, फिरकी गोलंदाज असू दे, त्याचा दिशा टप्पा चांगला असला तर भल्या भल्या फलंदाजांना खरं तर या ठिकाणी मोठी धावसंख्या रचण्यामध्ये अपयश येते पाहायला मिळालं। क्रीडा अर्थात हे मैदान ऐतिहासिक वारसा असणारे मैदान ज्याला म्हणलं जातं, जवळपास 85-86 मध्ये पहिल्यापासून इथे क्रिकेट पाहायला मिळालं। एकनाथजी सोळकर, सुनीलजी गावस्कर यांचं दिग्गज मंडळींचं या ठिकाणी आपल्याला पदस्पर्श पाहायला मिळाला, हे योगदान आहे। वया मैदानाकडे यावेळी मात्र बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट मिड विकेटला चेंडूला अडवला जातोय आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते ती सुमित पत्रेची। तेच हा गोलंदाज
इको नको रे बाबा, इको नको. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला षटक कंजूस गोलंदाजी. थोडा आवाज वाढव. जाऊया मैदानाकडे. पहिला 5 चेंडूचा आपण जर या ठिकाणी विचार केला एकही धावले नाही. पाहूया अंतिम चेंडू असेल आणि या अंतिम चेंडू या स्पर्धेमधली पहिलं निर्धाव षटक मिळेल का. दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिडापला आणि या स्पर्धेतली पहिली निर्धाव षटक गोलंदाज सुमित पात्रे जोरदार टाळ्या पाहिजे. हॅट्रिक आपण पाहिली आणि अर्थातच या ठिकाणी ही निर्धाव षटक फेकल्याबद्दल आमचे सन्माननीय ॲडव्होकेट गौतमजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली, काय गंजूस गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिलं षटक निर्धाव षटक स्पर्धेतला पहिलं षटक. एक्झॅक्टली काका. आणि याचं कौतुक सुद्धा झालं पाहिजे. याच दरम्यान व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत घेतोय. सौ नमिता ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रशांत नाईक मित्रमंडळाचे प्रसाद पाटील म्हणजे आपण सर्वांचे लाडके चंद्या यांना विनंती करतो की आपण नमिता ठाकूर मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने हे स्वागत करण्यात येते. त्याचप्रमाणे सौ काजल ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करण्यात येईल. मी विशाल मुळे यांना विनंती करतोय प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने आपण सौ काजल ठाकूर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ओव्हर टू वन्स अगेन काका म्हात्रे. धन्यवाद. तर या ठिकाणी पहिलं षटक 3 मिनिटं आणि अर्थातच 30 सेकंदामध्ये या ठिकाणी पहिलं षटक पाहायला मिळालं. तर या संघाचे अर्थात कुबेर अलिबाग संघाचे अमीरजी पिंटरशेठ ठाकूर यांच्याकडून माध्यमातून आपल्याला 3 षटकार जर आले तर 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. तर जाऊया मैदानाकडे. घ्यावी दरम्यान हा पहिला चेंडू इथे मात्र सोयरचा इशारा होता आणि पहिली धाव आपल्याला इथे मिळाली सोयरच्या माध्यमातून. सुरेश खांबे गोलंदाज ज्याने आपण पाहिलं उद्योगशीच्या बाहेर चेंडू फेकला आणि डावकऱ्यांसाठी गोलंदाजी करणे अतिशय कठीण असतं हे आपण पाहायला मिळाले. यावेळी हा चेंडू पुन्हा एकदा आपल्या सोयर पाहायला मिळाला. एंजल अमित ठाकूर यांच्याकडून सलग 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आले आणि अर्थातच आपल्या संघाला निश्चित योगदान देण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. सुरेश पाटील ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये काल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिडाव क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेला, कोणती धाव येत नाही. 32 धावांची खेळी या ठिकाणी केली होती कालच्या सामन्यामध्ये. 2 जीवदानं त्याला मिळाली, जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवला आणि अतिशय चांगलं योगदान त्यांनी दिलं आणि त्यामुळे खरं तर हा संघ सुपर 8 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू मात्र पुन्हा एकदा दिशाहीन पाहायला मिळाली, पंचांच्या जमिनीला समांतर पाहायला मिळाले आणि या षटकाचा आपण जर विचार केला आतापर्यंत सुरेश खांबे यांनी तब्बल 3 चेंडू या ठिकाणी सोयर फेकल्यामुळे 9 चेंडूचं षटक इथे आपल्याला पाहायला मिळेल. धावपकात वाढ होते, धावपकात धावून पोहोचल्या त्या 3 बिनबाद सुरुवात आहे. डावखरे फंडच आहे त्यामुळे पॉईंट, एक शॉर्ट कव्हर, एक स्लिम मिड ऑफ या ठिकाणी तैनात केलं. एक गली क्षेत्रक्षक देखील घेतलंय मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. ही रचना ऑफसाईडला असताना सुरेश पाटील संघनायकासाठी पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. या विषयाच्या चेंडूच्या खाली येणार. इथे दुसऱ्या प्रयत्नामध्ये मध्ये एक सुंदर या ठिकाणी झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि सुरेश पाटील मात्र या ठिकाणी 0 धावसंख्येवर मैदानातून परततो. एक मोठा धक्का यावेळी आपल्याला पाहायला मिळतो ते कुबेर 11 अलिबाग संघाला. सुरेश खांबेला मिळाले पहिली विकेट. 3 चेंडू सोयर फेकल्यानंतर ही मिळाली विकेट, पण प्राईज विकेट ज्याला म्हणलं जातं कारण एक डेंजर खेळाडू म्हणून अर्थातच सिव्हिल इंजिनियर असणारा खेळाडू ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलंय. 26-27 वर्ष क्रीडाभवन अलिबागचा ज्याच्याकडे निश्चितच अनुभव आहे असा खेळाडू मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मैदानातून बाद झाला आणि हा कुबेर अलिबागला बसलेला एक मोठा धक्का निश्चित मांडता येईल. मैदानाकडे आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानात यावेळी दाखल होते 3ऱ्या क्रमांकावर आणि मेटपाड्याचा एक अतिशय जबरदस्त खेळाडू या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर येतो ज्याने अनेक मैदानं गाजवली, चांगलं क्रिकेट खेळले. तो प्रसाद चेवळे यावेळी मैदानामध्ये असेल. खूप मोठी जबाबदारी असेल कारण संघ नायक कर्णधार या ठिकाणी मैदानामध्ये 0 धावसंख्येवर आणि त्यामुळे इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल धावप्रकार धावा आल्या त्या 1 गडी बाद 3. क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहिला ऑफसाईडला
आता मात्र 4 क्षेत्ररक्षक यांनी तैनात केले गेले ते प्रसाद चेवळेसाठी. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे दात मागितले मात्र इथे निश्चित धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि ही एक धाव अर्थातच लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक धाव संघाला मिळते. धावफलकात वाढ होते ती 1 गडी बाद 4 ही धावसंख्या. आज शनिवार अंतिम दिवस या स्पर्धेचा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी यूट्यूबच्या माध्यमातून एंड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक या सर्वांचा निखिल आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये आमचे सर्वच मान्यवर ज्यांनी क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलंय. तर वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू पहा. गुड लेंग्थ पावडर चेंडू फेकतोय. खेळपट्टीचा पुरेपूर वापर इथे करण्यामध्ये 30 वर्सोली हा संघ यशस्वी ठरतोय आणि आतापर्यंत आपण पाहिलं धावपलकर फक्त धावा आल्या त्या 3, 4. एक फलंदाज बाद झाल्यानंतर आली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. बहुया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तोच चेंडू तोच टप्पा. काय कंजूस गणित मला पाहायला मिळते ते गोलंदाज सूरज खांबेच्या माध्यमातून. त्यानंतर मी आहे कोळी रिसॉर्ट नागाव आणि SP सुपर प्लेस आंबेपूर सागरदादा पाटील यांचे संपर्क साधा. काका आपण पाहतोय ना ही मॅच जेव्हा 2 संघांमध्ये आपण पाहतोय त्याच वेळेला 2 भावांमध्ये सुद्धा पाहतोय. सूरज खांबे गोलंदाजी करतोय त्याच्या सख्या भावाला जेव्हा साहिल खांबे समोर फलंदाजी करतोय. सूरज वर्सेस साहिल असाही 2 भावांमधला सामना आपण पाहतोय आणि साहिल खांबे यावेळेला ठोकतोय चेंडू लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. दे धक्का आणि घे चक्का. नक्कीच 2 भावांमधलं हे द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला फलंदाज एका बाजूला गोलंदाज आणि या ठिकाणी मात्र या चेंडूबद्दल जर विचार केला तर निश्चित एक सुरेख फटका येतोय. पहिला खणखणीत अर्थातच या 6 धावांचा आणि 6 धावांच्या माध्यमातून षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतात. पहिले षटक समाप्त झालं होतं तेव्हा धावा करायला होतं ते फक्त निर्धाव 0 आणि त्यानंतर सुरेश खांबे यांच्या या षटकामध्ये आतापर्यंत धावा धावपलकर आल्या त्या तब्बल 10 आणि हा एक षटक तुम्ही पाहिलं तर 9 मिनिटं आणि 50 सेकंदामध्ये हे 2 षटकं या ठिकाणी समाप्त झाली. सुरेश खांबे ज्याने या ठिकाणी 10 धावा खर्च केल्या. थोडंसं खराब गोलंदाजी पाहायला मिळालं. 9 चेंडूचे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. षटकार मात्र इथे पाहायला मिळाला तो साहिल खांबे ज्याने तब्बल 8 चेंडू खेळले आणि 1 षटकाराचं योगदान दिलं. बॅकच्या माध्यमातून आलेली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाली. 9व्या चेंडूवर मात्र षटकार पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं आणि 9वी षटक घेऊन गोलंदाज यावेळी सुमेध पत्रे ज्याने या स्पर्धेमधलं निर्धाव षटक फेकलं. वळूया मैदानाकडे. यावेळी काय गोलंदाजी उजवी यष्टी या ठिकाणी उखडली गेली. अतिशय सुरेख योगदान इथे पाहायला मिळाले. यॉर्कर चेंडू जी काय असतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाज यावेळी प्रसाद शेळी ज्याच्याकडून या संघाला अर्थात कोबेर अलिबाग संघाला खूप मोठी अपेक्षा होती. मैदानातून मात्र तिफाच्या मैदानातून 0 धावसंख्येवर परततोय. सुंदर यश सुमित पत्रेला अलिबागचा एक अतिशय वेगवान गोलंदाज काम मानलं जातं याचं उत्तर तुम्हाला मिळालं. कारण अनेक क्रिकेटच्या स्पर्धा त्यांनी या खेळाडूंनी खरं तर गाजवले. थळचा हा सुपुत्र पाहता तुम्हाला पाहायला मिळालं. अर्धा षटक आणि त्यानंतर पहिल्या चेंडूवर घेतलेलं अर्थातच विकेट दांडी गोल केली आणि या ठिकाणी मात्र अडचणीत सापडलाय तो कोबेर अलिबाग संघ. सुरेश पाटील संघनायक मात्र 0 परतला. निश्चितच मानसिक दडपण त्याच्यावर असेल कारण बुडती नौका पैदळण्याची एका नाखव्याची नावाड्याची गरज असे कोळी बांधव नेहमी म्हणत असतात. ते या ठिकाणी तो नाखवा कधी येणार आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करणार हे योगदान पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रकाश हालेकाना. थळचा हा फलंदाज आणि दुसरीकडे आपल्याच गावाचा गोलंदाज अर्थात सुमित पत्रे आपल्या बॉलिंगसाठी सज्ज. चला मी आहे कोळी रिसॉर्ट नागाव आणि SP सुपर प्लेयर्स आंबेबोर. अर्थातच खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर नाणेफेक करायची आहे. मी आहे कोळी रिसॉर्ट नागाव आणि SP सुपर प्लेयर्स आंबेपूर दोन्ही संघांनी सागरदादा पाटील यांची संपर्क साधा. अक्षय पाटील मोन्या संघनायक आणि कैवल्य पाटील झिराड यांनी लगेच संपर्क साधायचा आहे. व या मैदानाकडे एक अतिशय चांगलं षटक कुलाबा यांकडून पुन्हा एकदा सज्ज आहे. सुमित पात्रे 10 ते 12 पालांचा रनअप. यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला उंच खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेतोशे चेंडूवर घेतोय. इथे मात्र ठिकाणी पाहिला झेल सुटतोय आणि फलंदाजाला मिळालं एक मोठं जीवदान.
खरं तर सुपरहिटचे सामने खेळताना जे मानसिक दडपण आपल्याला मगाशी पंकज जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पाहायला मिळालं होतं, अगदी साधे लॉलीपॉप झेल ज्याला म्हणलं होतं ते सोडले गेले होते. नशीब त्यांचं चांगलं होतं, 4 झेल त्यांना सुटले गेले आणि या ठिकाणी झेल सुटून देखील त्यांचा संघ हा अर्थात उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला. या ठिकाणी मात्र हा झेल देखील सुटला आणि धावफलकात धावा आल्या त्या 11. 1 धावेने प्रकाश अलंकाना याला जीवदान मिळालं, 1 धावेने आपलं खातं उघडतोय. समोर मात्र साहिल खांबे, अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा दिशा टप्पा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल आपण या संपूर्ण सामन्यामध्ये एकूण निर्धाव चेंडू इथे जर आपण पाहिले तर तब्बल 517वा चेंडू हा निर्धाव फेकला गेला आणि सुमित पत्रे या गोलंदाजांनी साहिलसाठी 7 चेंडू निर्धाव या ठिकाणी फेकले. काय तब्बल गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेतला निर्धाव षटक आणि त्यानंतर जे आक्रमण त्याचं पाहायला मिळालं आणि निश्चित क्रिकेट रसिकांची मनं सुमित पत्रेने जिंकलेत. व या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्ट्रेट ड्राईव्ह पाहता मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंगमच चतुष्क येतोय, चेंडूवर 1 धावेचं योगदान देतोय. साहिल खांबेच्या धावसंख्येत 1ने बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 आणि संघाची धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावफलकात धावा येतात त्या 12. 2 फलंदाज गमावले, संगणक सुरेश पाटील आणि त्यानंतर प्रसाद शेळे हे 0 धावसंख्येवर डकआउट म्हणून बदकाच्या अंडर बसून परतले आणि त्यानंतर मात्र डाव सावडीची जबाबदारी प्रकाश शालिंकर आणि सलामीचे फलंदाज साहिल खांबे याच्यावर असेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुमित. दरम्यान यावेळी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यष्टीषक मध्ये चेंडू पकडू शकला नाही, तोपर्यंत 22चा इशारा पंचांचा 1 धावेचा येतोय. 1 धाव संघाला मिळते. मी हाय कोहली रिसॉर्ट नागाव, SP सुपर प्लेस आंबेपूर या दोन्ही संघाचे संघनायक अक्षय पाटील मोने आणि कविल पाटील झिराड यांना ही शेवटचा या ठिकाणी कॉल असेल. नाणेफेकीसाठी आपल्याला यायचं आहे. हा शेवटचा कॉल असेल या दोन्ही संघाला. पुन्हा एकदा मी हाय कोहली रिसॉर्ट नागाव आणि SP सुपर प्लेस आंबेपूर. तिसरा सामना असेल सुपर हिट मधला. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. वळू आपण मैदानाकडे. समोर प्रकाश शालिंकाना आपल्या गावाच्या खेळाडूचा पाहतोय वेग, दिशा टप्पा. काय चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 ची सांगता झाली. तब्बल 15 मिनिटं आणि 2 सेकंदामध्ये हा 3 षटकं इथे आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज पृथक्करण सुमित पत्रे ज्यांनी 2 षटकं गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये त्याने 1 निर्धाव षटक फेकलं, 2 धावा दिल्या आणि 2 विकेट प्राप्त करणारे अतिशय चांगले योगदान आणि 11 चेंडू निर्धाव फेकले. हे योगदान सुमित पत्रेचं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2 गडी बाद 13 धावा धापलकर आल्यात आणि आता मात्र येणारी 2 षटकं आपण पाहणार आहोत आणि या 2 षटकामध्ये खरं तर क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूबाच्या युद्धामध्ये आपण पाहणार आहोत किती धावांचं योगदान इथे मिळेल. खरं तर धावांचा निच्चांक अक्षय हॉटेल चेंडरे या संघाने 22 धावा 5 षटकाच्या सामन्यामध्ये नोंदवला होता. हा धावांचा निच्चांक तुम्हाला पाहायला मिळाला. त्या धावांचा उच्चांक आझादून करून 79. याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मान्यवरांच्या स्वागताकडे मी वळतोय. उद्योजक लायन अनिल म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने सागर पाटील यांना मी विनंती करतो की आपण उद्योजक लायन अनिल म्हात्रे यांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने आम्ही तुमचा यथोचित मानसन्मान आणि स्वागत करू इच्छितो. तसेच रायगड प्रेस क्लबचे अर्थातच सन्माननीय अध्यक्ष प्रकाश उनोडेकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. विनंती करतो संकेत राणे यांना विनंती करतो की आपण प्रकाश उनोडेकर सर यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 13 धावा धावफलकावरती लागल्या होत्या आणि आता 4थ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. जेव्हा 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज मैदानामध्ये आहे. एक सन्मान आपण घेतोय. प्रकाश उनोडेकर सर यांचा या ठिकाणी सन्मान घेतोय आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचक काका म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद संदीप. तर या ठिकाणी आपण पहिल्या 4थ्या षटकाची सुरुवात झाली. गोलंदाज मिराज घरत गोलंदाजीसाठी आला. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने फक्त 1 धावेचं योगदान दिलं. धावफलकात धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. 2 गडी बाद 14 धावा धावफलक इथे पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी अर्थातच सुमित पत्रे सारख्या गोलंदाजीत केलेली गोलंदाजी तेच तत्व या ठिकाणी मिराज घरत या ठिकाणी पाहायला मिळतं.
पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू येणार लॉंग ऑन क्षेत्रामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि आणखीन एक विकेटचं पतन. प्रकाश श्रीलंकानं हा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर. 14 धावा एका पटोपट एक फलंदाज कुबेर इलेव्हन अलिबाग संघाने गमावलेत आणि या ठिकाणी मात्र अडचणीत सापडतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जॉईंट होईल. चांगली गोलंदाजी मिरज घरतची. कुठला बोललास तू? कुठला बोल? रांजणपाड्याचा हा गोलंदाज आज आपल्या पहिल्या मिनिटात. कारण अलिबाग तालुक्याचा आपण संपूर्ण विचार केला तर 224 खेळाडू, 193 गावं आणि 62 ग्रामपंचायती मधून खेळणारे हे या स्पर्धेचे योगदान देणारे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. रांजणपाड्याचा गोलंदाज आणि ज्याला पहिलं विकेट प्राप्त केलं फलंदाज प्रकाश हलेकाना याला मात्र या ठिकाणी मैदानातून आपलं निश्चितच योगदान देऊ शकला नाही, मैदानातून परतलंय आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. तो फलंदाज हसनैन यावेळी येतोय. आतापर्यंत आपण पाहिलं की मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळतात ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलंय. प्रशांतजी नाईक साहेबांवर असणारं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम आणि या ठिकाणी त्यांचं निश्चितच या ठिकाणी स्वागत. व या डावखुरा फलंदाज हसनैन याच्याकडे गोलंदाज तयार. यशस्वी गोलंदाज मिरज घरत. पुढच्या चेंडूसाठी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने हा चेंडू आपण पाहिला. पंच मात्र या ठिकाणी नाखुश, जमीनला हात समांतर करतात, चेंडू दर्शवतात या ठिकाणी स्वैर. एक धावेचं आणखीन योगदान, धावपकात वाढ होईल. मी हाय कोळी शॉट नागाव आणि SP सुपर प्लेस आंबेपूर. चला संघनायक नाणेफेसाठी यायचं. पुढचा सामना लगेच वेळेची बचत करायची आहे. कुलाबा किल्ल्यांकडून पंचांच्या उजवीकडून पुढच्या चेंडूसाठी मिरज. यावेळी बॅटचा स्पर्श नित झाला. यष्टेशक थोडासा दूर. इथे मात्र एक घोषित क्षेत्रामध्ये अर्थात एक धावेचे योगदान इथे मिळेल. एक धाव संघाला आणि एकूण धावपलकात धाव येतात त्या 17. 3-17. अजून एक चेंडू या षटकातला बाकी असेल. षटक क्रमांक 4 तुम्हाला पाहायला मिळतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे 22 धावांचा निश्चांक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालाय आणि हा निश्चांक या ठिकाणी अर्थात मोडीत काढणार का कुबेर इलेव्हन अलिबाग संघ. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी अतिशय सुरेख चेंडू गुडलिंग स्पॉटवर. तर 20 मिनिटांमध्ये पहा ही 4 षटकं फेकली. ती निश्चित श्री साबा इलेव्हन वरसोली संघाचा आम्ही निश्चित हार्दिक अभिनंदन करतोय. आमच्या आयोजकांना तुम्ही देताची साथ अतिशय महत्त्वाची आहे कारण 7 सामने आपल्याला आजच्या रजनीमध्ये कव्हर करायचे आहेत. कमी वेळेमध्ये अर्थात ही क्रिकेट स्पर्धा संपन्न करायची आहे. यासाठी तुमचं योगदान अतिशय चांगलं आहे. तर 20 मिनिटं आपण इथे पाहायला मिळेल. अंतिम षटक असेल आणि मिरज घरत याच्या गोलींचं पृथक्करण जर आपण या टाइम पाहिलं तर 4 धावा त्यांनी खर्च केला आणि एक फंदाला मैदानातून परतवलं. जाऊया अंतिम षटकाकडे. अंतिम षटकाकडे तर चला दोन्ही संघाने नाणेफेक कक्षामध्ये लगेच जायचं आहे. नाणेफेक कक्षामध्ये अक्षय पाटील मोने आणि कैवल्य पाटील जिराड संपर्क साधायचा आहे. सत्र समाप्त झाल्यानंतर पहिले सत्र समाधानी नाणेफेक इथे केली जाईल. तर वही आपण अंतिम षटकाकडे. चैतन्य हातने गोलंदाज, चाळमाचा गोलंदाज या ठिकाणी शेवटचं षटक फेकतोय. शेवटचं षटक खरं तर पाहिल्यानंतर आपल्या नेहमी आठवणं होतं की मारधाडीचं षटक ज्याला म्हणतात. इथे मात्र फलंदाज आक्रमकता दाखल करतात परंतु या ठिकाणी मानसिक दडपण झुगारून कुबेर इलेव्हन अलिबाग संघ फलंदाजी करणार का. आणि या पहिला चेंडूचा आपण इथे समाचार करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिला चेंडू खाली राहिला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. मानसिक दडपण जे आपल्याला पाहायला मिळेल कालच्या रात्रीमध्ये अर्थातच कुबेर इलेव्हन संघाने मानसिक दडपण झुगारून दिलं होतं आणि विजय संपादन करून या ठिकाणी अर्थात सुपर 8 अंतिम 8 मध्ये ते प्रवेश केलं होतं. या ठिकाणी मात्र ते मानसिक दडपण आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. 140 धावांच्या प्रयत्नात फलंदाज मध्ये धावची चेरपाने या ठिकाणी बाद होतं. अतिघाई संकटात नाही आणि या ठिकाणी मात्र आपण पाहिलात दुष्काळ 13 महिना आणखीन एक फलंदाज मदत बाहेर. आतापर्यंत एकूण आपण पाहिले तर तब्बल 4 फलंदाज गमावलेत कुबेर इलेव्हन अलिबाग संघाने आणि धावपलकावर धावा फक्त आपल्याला पाहायला मिळत त्या 17 आणि खतरा असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं होतं. कारण 17 अशुभ आकडा जेव्हा म्हणलं होतं 21 शुभांक 26 शुभ आणि अशुभ आकडाचा आपल्याला पाहायला मिळतो. तर क्रॉसिंग करणं आवश्यक आहे. प्लीज जरा आम्ही अगदी पहिल्या रात्रीपासून तुम्हाला विनंती करतोय क्रॉसिंग करा आणि वेळेची बचत करावी तुम्हाला नम्र विनंती. या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानात येतोय ज्याने मागचा सामना गाजवला प्रारंभ यावेळी फलंदाजी येतोय.
अंतिम षटक चैतन्य गोलंदाज आहे. पहिले 2 चेंडू इथे पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर कोणती धाव नाही. दुसरा चेंडू मात्र धावचीच्या रूपाने बाद होऊन फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला तो हसनैन. आणि यावेळी मात्र प्रारंभ पाटील या ठिकाणी मैदानात येतोय. बुडती नौका पहिली तर नसवे एका नाखव्याची गरज आहे असं म्हणतात. बचेंगे तर और भी लढेंगे सर सलामत पगडी 50 असं नेहमी म्हणलं होतं. झिराजचा खेळाडू आहे. मात्र आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर अर्थातच जी पडझड आहे ती धाव रोखण्याचा प्रयत्न कोणत्याही फलंदाजाने इथे केला नाही. कारण दुसरीकडे आपण पाहिलं तर 311 वर्सोली हा संघ कासवाच्या गतीने या स्पर्धेमध्ये आला. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतात की निश्चित वर्चस्व इथे पाहायला मिळालं. चांगली क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून निश्चितच मोहर उमटवले. चैतन्य गोलंदाजी पुन्हा एकदा तयार आहे. आणि समोर मात्र असेल प्रारंभ पाटील. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामधून चेंडू लापितलाय पाहायला मिळतोय. आरपार पाठवला गेला आणि अर्थात पंचदर्शक या ठिकाणी येतो एक संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान. 4 धावा संघाला मिळतात. एकूण धाव फलकात वाढ होते ती 21. हा अतिशय आकुटपणे चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहिलं प्रारंभ पाटील झिराड गावाचा रहिवासी याने मात्र फ्रंट फूट होता चेंडूला अर्थातच मिडविकेट वरून फेकून दिला. संजीवनी चौकारचे खातं उघडलं. 4 धावा खेळतोय. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार. यावेळी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आरपार चेंडू पाहायला मिळेल आणि आलेला आणखीन एक अर्थात संजीवनी षटकार. मिडविकेट आणि वाडिश लॉंगॉन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. शेवटचं षटक मी म्हणतो की नेहमी मारधाडीचं षटक असं म्हणतात. आक्रमकता दाखवावी लागते आणि या ठिकाणी प्रारंभ पाटील यांनी आक्रमकता दाखवली. एक पहिला चौकार त्यानंतर षटकार पाहायला मिळाला. धावपलकार येऊन पोहोचल्या. त्या तब्बल 27. 4 फलंदाज गमनात आली. धावसंख्या 22 धावा जो धावांचा निश्चांक या ठिकाणी मात्र जे रेकॉर्ड या ठिकाणी मोडला गेला आणि 27 धावसंख्या गेलेत. येणारे आता मात्र 2 चेंडू बाकी असतील आणि 10 धावसंख्येवर प्रारंभ पाटील या ठिकाणी 10 धावांचं आतापर्यंत योगदान दिलंय. अखेरचं षटक चैतन्य पुन्हा एकदा आपल्या गोलीच्या मार्कवर बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न असेल. चांगला चेंडू इथे मात्र आपल्याला मिडॉन क्षेत्रामध्ये यष्टेशकच्या दिशेने चेंडू गोलीच्या दिशेने चेंडू फेकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. 1 धावेचे योगदान आणि 1 धाव संघाला घेऊन जाते 4 बाद 28च्या घरामध्ये. प्रारंभ पाटील 1 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून 11 धावसंख्येवर आणि आता मात्र समोर असेल तो फलंदाज हसनैन 0 धावसंख्येवर अंतिम चेंडूचा या ठिकाणी सामना करेल. अंतिम चेंडू चौकार षटकार विकेट की निर्धाव. कुबेर 11 अलिबाग संघाला कोणत्या धावफलकापर्यंत घेऊन जाईल याचं उत्तर आपल्याला. डावकर फलंदाज आहे. पाहूया गोलंदाज कोणत्या प्रकारचा एड न बदलता पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आणि अंतिम चेंडूवर या ठिकाणी मात्र चांगला चेंडू पाहिला. घोषित क्षेत्रामध्ये अर्थात शॉर्ट टर्मिनला 1 धावेचं योगदान मिळालं. 1 धाव मिळाली संघाला आणि कुबेर अलिबाग संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 29. 30 धावांचं लक्ष. हॅलो 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 मित्रांनो, आपण आहोत माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी ॲडव्होकेट नमिता प्रशांत नाईक क्रीडा नगरीमध्ये आणि यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचा आपण टॉस करणार आहोत. मी दोन्हीही संघांचे कर्णधार कैवल्य पाटील आणि अक्षय पाटील अर्थात मोन्या यांना विनंती करणार आहे की टॉस बॉक्समध्ये येऊन आपण टॉस करायचा आहे. यानंतर होणारा सामना यासिन सर मी विनंती करतो व्यासपीठावरून सुमन पाटील आणि काजल ठाकूर यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये तिथे जायचं आहे. सुमन पाटील आणि काजल ठाकूर यांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि आपल्या हस्ते टॉस करायचा आहे. दोन्ही कॅप्टनना बोलून घ्या. SP सुपर प्लेयर्स अंबेपूर संघाचे कर्णधार कैवल्य पाटील आणि विपक्ष मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाचे कर्णधार मोन्या यांना विनंती आहे की लगेचच आम्हाला जॉईन करा. आपण इथे टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. सन्माननीय पाहुणे आपल्या विनंतीस मान देऊन इथे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. दोन्हीही संघनायक चला लवकरात लवकर. माझा आवाज मला वाटते आपल्यापर्यंत पोहोचला. थांबा एक मिनिट. अक्षय पाटील आणि कैवल्य पाटील चला लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाचे कर्णधार आणि SP अंबेपूर या संघाचे कर्णधार. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते शुभहस्ते टॉस झालाय. हेड इज कॉल आणि इट इज हेड. तर नाणेफेकीचा कॉल हा अक्षय याने जिंकलेला आहे. अक्षय, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार अपुरा आहे. मी आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा आपण वळणार आहोत कॉम्बॉक्समध्ये. आपण आहोत अलिबागच्या ऐतिहासिक मैदानावरती. ही स्पर्धा यूट्यूबच्या साह्यानं आपण पाहू शकता HF स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती आणि त्याचप्रमाणे प्रो लिंक या यूट्यूब वाहिनीवरती आम्हाला जॉईन रहा आणि आज थरार प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. धन्यवाद. आपण वळूया ओव्हर टू कॉम्बॉक्स. व्यासपीठावरती श्रीकांत ओसवाल उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी आपल्या प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने विनंती करतोय दर्पण सोनकर यांना की आपण स्वागत करायचं आहे श्रीकांत ओसवाल यांचं. तिकडे सामन्याला सुरुवात होते तर आपण काही मान्यवरांचं स्वागत करू इच्छितोय. श्रीकांत ओसवाल यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. तसेच व्यासपीठावरती इतरही काही मान्यवर उपस्थित झाले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. विक्रम ओसवाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आशिष जुईकर यांना विनंती करतो की आपण पुढचा सन्मान करायचा आहे. विक्रम ओसवाल यांचं या ठिकाणी आपल्या स्पर्धेच्या वतीने अर्थातच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या निमित्तानं मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण या नात्याने एक छोटंसं रोप देऊन त्यांचंही स्वागत करायचं आहे. विक्रमजी ओसवाल यांचं स्वागत करण्यात येईल. आशिष जुईकर यांना मी विनंती करतोय. आशिष पुढे जा. विक्रम ओसवाल यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असणारे कैलासजी जगे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. कपिल खरवडकर यांना मी विनंती करतो की आपण कैलास जगे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. कैलास दादा जगे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो कपिल खरवडकर यांना की आपण स्वागत करायचं आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहताय स्पर्धेतील आजचा दुसरा सामना. ज्या सामन्यामध्ये या स्पर्धेतील कमी धावांचा सामना म्हणून आपण पाहू शकता, पण खरंच कमी धावांचा सामना साधा सोपा सरळ असतो का, की अवघड वाटणाऱ्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कमी धावाच्या सामन्यामध्ये कुबेर 11 अलिबाग संघ कमबॅक करण्याची क्षमता ठेवणार का, ज्या वेळेला 30व्या वर्सोली संघाकडे उत्कृष्ट बॅटिंग लाईनअप आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये नागेश शीद आणि त्याच्या जोडीला निमेश पाटील. पहिला चेंडू या वेळेला मैदानामध्ये आलाय. 20 मिनिटांचा वेळ आपल्याला देण्यात आलेला आहे. 9 वाजून 12 मिनिटांचा खेळ या वेळेला अर्थात झाला आणि अशा वेळेला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं करायची आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये पहिला सामना चित्तथरारक झाला. अगदी शेवटच्या षटकामध्ये साधारण 21 धावा राहिल्या धावफलकावरती. असं वाटत होतं की या धावा चेस केल्या जाऊ शकतात, पण आज गोलंदाज पूर्णपणे वर्चस्व गाजवताना आपल्याला पाहायला मिळतात. ही खासियत असते ना स्पर्धेची, की जेव्हा 29 धावा बनवल्या गेल्या. साहिल खांबेच्या हातामध्ये चेंडू आहे. कुबेर 11 अलिबाग संघाच्या मास्टरमाइंड कर्णधार सूरज पाटीलला माहिती आहे की 30 धावा जर आपल्याला रोखायच्या असतील तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ते प्रयत्न करावे लागतील. आपल्या गोलंदाजांना थोडं मोटिवेट करावं लागेल. आपल्या गोलंदाजांना थोड्या अंशी का होईना त्यांच्या पास्ट परफॉर्मन्सच्या बाबत अर्थात आठवण करून द्यावी लागेल की असेही सामने जिंकता येतात. साहिल खांबे वन्स अगेन यावेळेला ओव्हरपिच बनवून खेळून काढला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. साहिल खांबे सुद्धा म्हणतो एक धावासाठी झगडावं लागेल. या मैदानामध्ये इतकं साधं सोपं नाहीये, आपल्याला आठवावं लागेल. एक सामना या मैदानामध्ये असाही झाला होता. नवगाव 11चा संघ मैदानामध्ये होता. मरुवाई मेटपाडा संघ उपस्थित होता. वॉट अ बॉलिंग, वॉट अ परफॉर्मन्स. नागेश शीद बाद होऊन परतणार आहे. साहिल कांबेचा हा चेंडू समजत नाहीये. पहिला फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती अजूनही आपण पाहतोय केवळ एकाच धावेची नोंद झालेली आहे.
नागेश शीत बाद होणं हे त्रिश्राव्या वर्सोली संघाला परवडणार नाहीये हे आपण जाणतो, पण कौतुक करावं लागेल कुबेर 11 अलिबाग संघाच्या संपूर्ण बॉडी लँग्वेजचं सुद्धा, कारण सामने जिंकण्यासाठी तुम्हाला नॉकआउट मध्ये तो कॉन्फिडन्स ठेवावा लागतो. हे बॅटल जे असतं ना ते एक इंटरेस्टिंग तेव्हा होतं जेव्हा तो कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरता. सहजासहजी साधे वाटणारं लक्ष्य मैदानामध्ये पार करण्यासाठी फलंदाजांना सुद्धा झगडावं लागेल, हे आव्हान तुम्हाला निर्माण करावं लागतं. ॲज अ बॉलर म्हणून तुम्हाला ती कमिटमेंट दाखवावी लागते. साहिल खांबेने तो केले. दिघोडी संघामध्ये गेले काही वर्ष साहिल खांबेला आपण पाहिला. याच साहिल खांबेने अनेक वेळेला अनेक मैदानामध्ये चांगल्या प्रकारे अर्थातच बॅटिंग असेल बॉलिंग असेल दोन्ही आघाड्यांवरती कामगिरी केली. कुबेर 11 अलिबाग संघाने साहिल खांबेला आपल्या थिंक टँक मध्ये समाविष्ट केला. पण आता नवीन फलंदाज त्रिश्राव्या वर्सोली संघाचा ऋषिकेश झावरे येतोय. कालची रात्र विसरून चालणार नाही, कारण याच ऋषिकेश झावरेने खऱ्या अर्थानं मोमेंटम दिला होता जेव्हा 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता होती. 4 षटकामध्ये 55 धावा ऋषिकेश झावरेमुळे चेस झाल्या होत्या त्रिश्राव्या वर्सोलीला. पहिला चेंडू हवेत या वेळेला खेळलाय. एक धाव ऋषिकेशच्या बॅट मधून आले. जरूर एक धावासाठी तुम्हाला झगडावं लागेल अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या मैदानावरती. याच दरम्यान खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय संतोषभाई जंगम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती. आणि वळूया पुन्हा एकदा मैदानामध्ये जिथे धावांसाठी झगडताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. ऋषिकेश झावरे कालच्या सामन्याची पुनरावृत्ती करतोय. त्याच्या बॅट मधून निघालेला हा कडक षटकार क्रमांक 1 पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती धरणे गुरुजी मला कळवतात 8 for 5 षटकांच्या सामन्यामध्ये 30 धावा धावफलकावरती जेव्हा लागतात आपल्याला वेळेचं सुद्धा बंधन आहे. याही गोष्टी पाळायच्या आहेत. पण त्याही पेक्षा सूरज पाटील विचार करत असेल की जशी गोलंदाजी साहिल खांबेने केले तशीच गोलंदाजी इतरही गोलंदाजाने करावी मैदानामध्ये. गोलंदाजाला सामन्यामध्ये परतण्याचे जे थ्रिलर मॅचेस ज्या म्हणतात ना त्या प्रकारे अनेक अनुभव घेतलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू पूल जरूर केलाय पण डिक्लेअर झोन मध्ये जातोय जिथे केवळ 1 धाव मिळणार आहे. निमेशच्या बॅट मधून आलेल्या धावेवरती 9 धावा संघाच्या धावफलकावरती लागतात हे आपण पाहतोय. त्रिश्राव्या 11 वर्सोली काय कमबॅक केला होता लास्ट नाईटला, कारण 24 चेंडू मध्ये 55 धावांचं लक्ष्य काही सहजासहजी पार होणार नव्हतं. नागेश शीदने तो सुरुवातीला ऋषिकेशने तो मोमेंटम दिला. नागेश शीदने त्याच्यावरती खऱ्या अर्थानं कळस चढवला. पण प्रत्येक वेळेला इतिहासाची पुनरावृत्ती होणार का या गोष्टीच्या बाबत कुशंका प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनात असतात. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. रितेश तिवारी यावेळेला म्हणतोय त्या गोष्टीवरती अर्थात इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी कुबेर 11 अलिबाग सज्ज झालाय. 30 धावा सहजासहजी या मैदानावरती शक्य नसणार आहेत. आपल्याला आठवावे लागतात अशाही काही अर्थातच थ्रिलिंग मॅचेस, मग आठवावे लागतात असेही काही खेळाडू जिथे मग अलिबाग त्या रिव्हर्स पट्ट्यातील काही खेळाडू आठवा किंवा अलिबाग शहरातीलही काही गोलंदाजांची नावे घ्या. तिथे आमचे अरुण पाटील कदाचित माझ्या बाजूला असते तर त्यांनी अनेक सारे किस्से आता मला सांगितले असते की आम्हीही या मैदानामध्ये 5-6 ओव्हरमध्ये किंवा 8 ओव्हरमध्ये एवढ्या धावा दिलेल्या नाहीयेत. मला वाटतं हा कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा. कुबेर 11 अलिबाग संघासाठी या कॉन्फिडन्सने त्यांना मैदानात जावं लागेल. सूरज पाटील ते काम करतोय. तो मगाशी म्हणाला होता जेव्हा नाणेफेकीचा कौल झाला, मी त्याला म्हणालो की कोणत्या एकाच दुसऱ्या खेळाडूकडून सूरज तुला अपेक्षा आहेत. तो म्हणाला वी बिलीव्ह इन अ कंबाईन एफर्ट्स.
मला वाटतं या वाक्यामध्ये बरंच काही आलं, कारण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. इथे तुम्ही केवळ फलंदाजांच्या जोरावरती जिंकू शकत नाही, इथे तुम्ही केवळ एखाद्या गोलंदाजाच्या किमयागार कामगिरीवरती जिंकू शकत नाहीये. ते कंबाईन एफर्ट फार महत्वाचं असतं. सी स्टँड्स फॉर क्रिकेट अँड सी स्टँड्स फॉर कॉन्फिडन्स, बट सी स्टँड्स फॉर कंबाईन एफर्ट ऑल्सो. मला वाटतं या कंबाईन एफर्ट्स वरती भर दिलाय सूरजने, कारण धावफलकावरती 9 धावा आल्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती किस्से आपण कमी स्कोरिंगचे सांगावे, पण मला 30व्या वर्सोली संघाच्या बॅटिंग लाईनअप सुद्धा बाबत बोलावं लागेल, कारण जेव्हा विकेट आता रितेश तिवारी घेतोय त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. 20 मिनिटांचा वेळ आहे याची नोंद आपण घ्यायची. साधारण आपण पाहिलं तर 7 मिनिटांचा वेळ अजूनही खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन आलाय फलंदाजीला, डिक्लेअर स्वरूपामध्ये धाव मिळणार. रोहनला आपण गावदेवी रांजणपाडा संघातर्फे पाहतो, आवाज संघातर्फे पाहिलाय. रोहनला अलिबाग प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द मॅच घेताना पाहिलाय. रोहन पाटीलकडे ते कौशल्य आहे, म्हणजे ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर या भूमिकेमधून अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून रोहनने अनेक चांगल्या मैदानात त्या खेळी साकारलेली आहेत. तो रोहन यावेळेला 30व्या वर्सोली संघाला हे 30 धावांचं आव्हान मैदानामध्ये स्वतः थोडे अंशी सिरियसली घेतोय की सहजगत्या आपण हे आव्हान पार करू शकतो या माइंडसेट पाहणं औत्सुक्याचं ठरेल. रितेश तिवारीचा हा या वेळेला मैदानामध्ये अक्षरशः बॉम्बगोळा पाहायला मिळाला होता. तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावणारा. प्रकाश आलेकरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा एक हास्य आलं. त्याला माहिती आहे की हा चेंडू हातातून निसटलाय, पण 1 धाव मिळणार एक्स्ट्राच्या स्वरूपात. 1 चेंडू येणार. फ्री हिट असणार. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. रितेश तिवारीच्या या फ्री हिट वरती चेंडू खेळलाय तो पॉइंटच्या रिजन मध्ये. यस इट इज वेलकम फॉर रोहन पाटील. यासाठी ओळखला जातो रोहन पाटील. सेन्सिबल क्रिकेटर आहे की तुम्हाला परिस्थितीजन्य सामन्यामध्ये खेळावं लागतं. जिथे 30 धावांचं लक्ष आहे, आता बघा 11-4 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजून सामना जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू गणित तुम्हाला ते कॅल्क्युलेटर अंदाजाने कॅल्क्युलेटिव्ह इनिंग खेळावी लागणार. इथे काही फार हाय रिस्क मेक्स हाय प्रॉफिट वगैरे या सदरामध्ये जायचं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की एखादा खराब चेंडू मिळणार आहे, एखादी अपॉर्च्युनिटी फ्री हिट म्हणून मिळणार आहे, आणि त्याचा बरोबर फायदा 30व्या वर्सोली संघाचा फलंदाज रोहनने घेतला. रोहन वर्सेस रितेश बॅटल इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. RR फॅक्टर मैदानामध्ये, पण RR फॅक्टर मध्ये रन रेट सुद्धा मैदानात चालू ठेवलेला आहे. 1 धाव जरूर आले. एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचले 16 पर्यंत. 14 धावांची अजून गरज आहे, जेव्हा 19 चेंडू येणं बाकी आहेत. 19 चेंडू येणं बाकी असताना 14 धावांची आवश्यकता. कुबेर 11 अलिबाग संघाला एका ड्रीम स्पेलची आवश्यकता आहे. स्वप्नवत कामगिरी आपण म्हणतो. एखाद्या क्रिकेटरच्या आयुष्यामध्ये स्वप्नवत कामगिरी काय असावी? काल क्रीडाभुवनच्या मैदानावरती आपण पाहिलं होतं. प्रमोद पाटीलने ड्रीम स्पेल टाकला होता. 5 विकेट त्याने आपल्या स्वतःच्या नावावरती नोंदवल्या ज्या वेळेला तो RC अलिबाग संघामध्ये खेळत होता. 5 बळी एखाद्या गोलंदाजाने 2 षटकामध्ये घेणं फारच अर्थातच किमयागार कामगिरी असते. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 10 मिनिटांचा वेळ या ठिकाणी संपन्न झालाय, पण अजूनही आपण पाहतोय की साधारण 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 18 चेंडू येणं बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 13 धावांची. येणारे 18 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. क्रिकेटमध्ये अशा थ्रिलिंग सामने आपल्याला आठवावे लागतील ना. म्हणजे एक असा रेकॉर्ड आहे बघा की जिथे भारत विरुद्ध बांगलादेश सामना झाला होता. भारतीय संघाने साधारण 105 धावा बनवल्या T20च्या सामन्यामध्ये. बांगलादेश संघ असं वाटलं की ते आता 105 धावा चेस करेल, आणि स्टुअर्ट बिन्नी याने 4 रन्स देऊन साधारण 6 विकेट्स घेतल्या होत्या. आपल्याला आठवावं लागेल त्यावेळेला बांगलादेशचा फक्त 58 धावांवरती ऑल आउट झाला होता. किस्से अनेक आहेत. कोणाला 1983चा किस्सा आठवेल की 1983ला वेस्ट इंडिज संघाने 180+ धावा उभारल्या. भारतीय संघ त्या धावा भारतीय संघासाठी अर्थात भारतीय संघाने 180+ धावा उभारल्या आणि मग वेस्ट इंडिज तर सहज पार करेल असं वाटलं. पण
140 मध्ये ऑल आउट झाला. आता इथे आपण पाहतोय 30व्या वर्सोलीचा ऋषिकेश झावरे थांबणार नाहीये. त्याच्या बॅट मधली ताकद मनगटातून या वेळेला सरळ सीमारेषेवरती सन्माननीय माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या बॅनरच्या वरून तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, जिथे षटकार मिळालाय. चेंडू द्या मैदानात. 6 धावा मिळाल्यात आणि धावफलकावरती येणाऱ्या 17 चेंडू मध्ये आवश्यकता असेल ती 7 धावांची. 30व्या वर्सोलीसाठी इक्वेशन सोपं आहे, कारण 30 धावा क्रीडाभवनच्या मैदानावरती फार कमी धावसंख्या आहे हे आपण जाणतो. एका अशा परफॉर्मन्सची गरज आहे की तो ड्रीम परफॉर्मन्स असेल, पण ऋषिकेश झावरेला रोखणं आवश्यक. काय बॅटिंग आहे. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका. पण चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा आहे. मोठ्या सामन्यामध्ये आज आपण पाहतोय यासिन सर, अनेक वेळेला दडपण येतोय, दबाव येतोय. नाईट क्रिकेट स्पर्धेचं यंदाचं पहिलं वर्ष आहे बऱ्याच जणांचं, कारण अलिबाग तालुक्यामध्ये नाईट क्रिकेटची ही पहिली स्पर्धा आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्रीडाभवनच्या मैदानात तुम्हाला मैदानात जेव्हा येतात तेव्हा अशी फिलिंग येते की बॉल माझ्याकडे नाही आला तर बरं होईल, अशी फिलिंग असते. कारण ह्या फिलिंग्स मध्ये आपण असतो, कारण एवढं दडपण दबाव असतो की आपल्याला मोहम्मद के पाठवतो काही वेळेला, पण काही वेळेला आपण स्वतःलाही आठवतो की नाही आलं तर बरं होईल, माझ्याकडून चूक होता कामा नये. आणि यासाठी ऋषिकेश झावरे मैदानामध्ये काय इनिंग आहे. 30 धावांच्या धावसंख्येला चेस करताना आपण पाहतोय ना की सामना आता केवळ विजयापासून 2 धावाने दूर आहे. 30व्या वर्सोलीचे रुद्राक्ष असतील, चेतन असेल, गोलू असेल, यतीश असेल, त्यानंतर मयुरेश असेल, ही सगळ्या मंडळीच्या चेहऱ्यावरचा आनंद थोड्या अंशी तुम्हाला बघावा लागेल, कारण खूप मोठं स्वप्न होतं त्यांचं सुद्धा. आजच्या रात्री तब्बल 9 झेल सुटलेले आपण पाहिलेत. जेव्हा सामना जिंकण्यासाठी मित्रांनो 2 धावांची गरज आहे. पहिल्या सामन्यात काही झेल सुटले, दुसऱ्याही सामन्यात झेल सुटलेले आपण पाहिलेत. निर्धाव चेंडू गेलाय जरूर आणि मैदानामध्ये रोहन आणि ऋषिकेशने मैदानामध्ये 30व्या वर्सोली संघाच्या हातातून सामना निसटणार नाहीये याची पूर्ण काळजी घेतली. जे काम गोलंदाजांनी केलं असताना त्याच्यापेक्षा व्हॅल्यू ॲडिशन काम फलंदाजांना करावंच लागतं जेव्हा पहिलं आपलं क्षेत्ररक्षण झालेलं असतं, आणि ते बरोबर केलं. इथे कुबेर 11 अलिबाग संघ हा मजबूत संघ होता, लेफ्ट हँडेड खूप सारे त्यांच्यामध्ये होते, पण अशा वेळेला काय स्टार्ट दिला होता सुमेध पद्रेने, संघाचा कर्णधार या नात्याने त्याने धावा केवळ रोखल्या नाही, निर्धाव षटक टाकलं होतं स्पर्धेतलं. ते षटक ड्रीम स्पेल असेल अर्थातच, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये ते एक निर्धाव षटक पहिलं षटक आलं होतं. आणि आता आपण पाहतोय केवळ 1 धावेने विजय दूर आहे जेव्हा 13 चेंडू येणं बाकी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर ऋषिकेश झावरेचा की हा सामना आपण संपवू, पण शेवटचा फटका अर्थातच त्याच्या बॅटमधून नसणार आहे. सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे औपचारिक पूर्ण. सूरजला माहिती आहे की हा सामना आपल्या हातून निसटलाय, पण सामना अर्थातच हातातून निसटताना अर्थातच काही घटक कारणीभूत होते आणि त्यापैकी ऋषिकेशची ही इनिंग सुद्धा आहे. ऋषिकेशने काल सुद्धा ज्या पद्धतीने टेम्पो सेट करून दिला होता 30व्या वर्सोलीला, 24 चेंडूत 55 ची गरज होती. ऋषिकेशने सामन्यामध्ये अर्थातच लागोपाठ 2 षटकाराने मनीष मोगलच्या विरुद्ध त्याने तो टेम्पो सेट करून दिला आणि त्यानंतर आजही मैदानामध्ये तशाच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 12 चेंडू येणं बाकी सामना जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या अर्थातच पुढच्या सामन्यासाठी आपल्याला रेडी व्हावं लागेल, जिथे SP सुपर प्लेयर्स आंबेपूर सन्माननीय सवाई पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव प्रफुल्ल बानकर यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अक्षय पाटील वर्सेस कैवल्य पाटील यांच्यामधली लढत आपण पाहणार आहोत. मोन्या त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील वन ऑफ द बेस्ट प्लेअर मैदानात असणार आहे आणि त्याच्या अगेन्स्ट कैवल्य पाटीलचा अर्थातच नेतृत्वाच्या गुणांची कसोटी सुद्धा मैदानात अनुभवायला मिळेल. गोलंदाजीसाठी गोलंदाजी येतोय नवीन प्रारंभ गोलंदाजीसाठी आलाय, पण 1 धावेची जी औपचारिक गरज होती ती 30व्या वर्सोली संघ या ठिकाणी रोहन पूर्ण करतोय. मनपूर्वक अभिनंदन सर्व अर्थातच 30व्या वर्सोली संघाचे संघमालक आणि त्यांच्या पाठीराख्यांचं सुद्धा, आणि धन्यवाद कुबेर 11 अलिबाग. खूप चांगला खेळ झाला, पण सरते शेवटी जो जीता वही सिकंदर. आणि याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता
आणि